हे बघा मी नमस्कार, जय श्री जाधव, जय जय फूड अँड ब्लॉगच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दाखवणार आहे मी गुलाबजामुन, उपवासाचे गुलाबजामुन। याला मी चांगलं वाफवून घेत आहे। साल काढून घेऊ आपण। याचं साल काढून ह्या खिसणीने बारीक खिसून घ्यायला लागले मी। खिसल्याने दाखव। आपण हे असं खिसून घेऊ सगळं। एक वाटी भरून साखर, 2 वाट्या पाणी, याचा 5-10 मिनिट ठेवून पाक करून घ्यायचा। याच्यात टाकायची विलायची पावडर, हे बघा। आणि मी याच्यात पण हे खिसून घेतलं, आता हे व्यवस्थित तिंबून घेणार आहे। याच्यात पण विलायची पावडर टाकली मी थोडी, आणि याच्यात बसल एवढी मी मिल्क पावडर टाकायले, आणि थोडंसं तूप टाकून घ्यायला लागले, दाखवते। 1 टेबल स्पून तूप टाकून घ्यायला मी, आणि 100 ग्रॅमचं पाकिट आहे। आपल्याला जसं होईल हे बघा, मी अर्धी टाकून घ्यायला आधी। जेवढं मावेल तेवढंच टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। मी गुलाबजामुन करून घ्यायले। तेल तापत ठेवले, इकडे पाक व्हायला लागलाय आपला। खायचा सोडा ऐच्छिक आहे, मला खायचा असेल तर बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा थोडा घाला, मी तर घातलेला नाहीये। बघू, मी 2-4 तळून बघणार आहे आधी। हे बघा, मी तळून घ्यायला लागले थोडे थोडे। तेल तापवलं आणि गॅस कमी केला। कच्चं राहण्यासारखं याच्यात काहीच नाही, मिल्क पावडर आणि रताळाचं आहे। बेकिंग पावडर मी टाकलेला नाही, तेल पेतं म्हणून। तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकतात। काय बघा, बगर आमटे होतं की माझ्याकडं एकादशी। हे का गुलाबजामुन झालेले आहेत, का मस्तपैकी गुलाबजामुन आपण टाकून घेऊ। हे बघा, याला भिजवून घालू। तयार आहेत बघा आपले गुलाबजामुन। कसे झालेत बघा, हे बघा मी खास तुम्हाला दाखवते। एकदम सुंदर, मऊ, एकदम छान। माझ्या सुनबाईनं स्वर्णानं सांगितलेली ही रेसिपी आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि करून बघा, खाऊन बघा। तुम्हाला आवडत नसेल गोड तर फिके खा माझ्यासारखे, नवीन काहीतरी।